श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच सर्वांना दीपावलीच्या स्वामीमय शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या पद्धतीने लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी, तसेच लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे, पूजा कशी करावी हे सविस्तर बघणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन आहे. अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर म्हणजे संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत प्रदोषकाल हा लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त मानला गेला. पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपले घर आणि पूजेची जागा पूर्णपणे स्वच्छ करावी. या दिवशी घरातील सर्व केर कचरा बाहेर काढावा, म्हणजेच अलक्ष्मी बाहेर काढावी. पूजेची जागा ही गोमूत्र शिंपडून स्वच्छ करावी. जर घर मातीचे असेल तर गाईच्या शेणाने ती जागा सारून घ्यावी. दारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे व उंबरठ्यावर तुळशीजवळ घरात रांगोळी काढावी. आता पूजेची मांडणी कशी करावी? पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर तांदळाचे एक चौरस तयार करून घ्यावे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशाच्या बाहेरील बाजूस कुंकाचे स्वस्तिक काढावे. कलशाभोवती आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाच्या डाव्या बाजूला हळदी कुंकाने कमळ काढून घ्यावे. त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. लक्ष्मी देवी समोर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून स्थापना करावी. सर्वप्रथम गणपतीची स्थापना करावी आणि श्री गणेशाच्या आगमनाने पुढील पूजा प्रारंभ करावी. याच आसनावर आपल्या घरात जे काही सोने, चांदी, दागिने, पैसे वगैरे आहेत किंवा आपल्या व्यवसायाचे कागदपत्रे आहेत ते ठेवून त्यांचीही पूजा करावी. पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे हळद, कुंकू, चंदन, अक्षता, फुले, धूप, दीप, विड्याची पाने जवळ ठेवावे. पूजा सुरू करण्याअगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यावा, कारण दिवा प्रज्वलित न करता कधीही पूजा करू नये. त्यानंतर आचमन करून पूजेचा संकल्प करावा. वर सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम गणपतीचे पूजन करावे. गणपतीला हळद, कुंकू, अक्षता, दुर्वा व फुले अर्पण करावी. त्यानंतर ओम गण गणपतये या मंत्राचा जप करावा. कलशालाही हळद कुंकू लावावे, त्याचेही पूजन करावे. इतर देवदेवतांनाही नमस्कार करावा. लक्ष्मी देवीला किंवा फोटोला हळद कुंकू चंदन लावावे. एखादे फूल अर्पण करावे. जर आपल्याजवळ लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. वस्त्र, आभूषण आणि गंध अर्पण करावे. धूप दीप प्रज्वलित करावा. ओम महालक्ष्मी नमः किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करावा. पूजा झाल्यानंतर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि फळे वगैरे जे काही असेल ते अर्पण करावे. त्यानंतर श्री गणेश आणि लक्ष्मी देवीची आरती करावी. त्यानंतर पूजेमध्ये काही चूक झाली असल्यास देवीला क्षमा मागावी आणि घरात सुख समृद्ध ऐश्वर्य नांदण्यासाठी देवीला प्रार्थना करावी. पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी रात्रभर दिवा तेवत राहील याची काळजी घ्यावी. या व्यतिरिक्त लक्ष्मीपूजनाच्या रात्री काही ठिकाणी लक्ष्मी निस्सारण करण्यासाठी झाडूचे पूजन करून मध्यरात्री घराची साफसफाई करून कचरा घराबाहेर टाकण्याची परंपरा आहे. तर या पूजेमध्ये नवीन झाडू आणि फळी याचीही पूजा करावी. अशा पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनाची तयारी करावी.